नमस्कार. आपण कडगंजी या ठिकाणी आलेलो आहोत. ज्यावेळेस दत्त संप्रदाय आपण म्हटलं की आपल्या समोर हे गुरुचरित्र उभं राहतं आणि गुरुचरित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला नरसिंह सरस्वती आणि सरस्वती गंगाधर हे डोळ्यासमोर उभे राहतात. नामधारक असं आपण या ठिकाणी म्हटलं जातं. खरं तर सायनदेव आणि गुरुचरित्राचे लेखक सरस्वती गंगाधर यांचं खरं तर हे जन्मस्थान आहे. या ठिकाणी सायनदेवांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो, गुरुचरित्राचं लेखन ज्यांच्या हस्ते झालं असं हे ठिकाण आहे, जन्मस्थान आहे. या ठिकाणी आपण मंदिर पाहतो ते या मंदिराच्या मध्ये आतमध्ये दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि ही दत्त महाराजांची मूर्ती ज्यांनी घडवली त्यांचा अनुभव असा होता की मी न घडवता माझ्या हातून खरं तर दत्त महाराज येऊन त्यांच्या हाताने ही मूर्ती घडवलेली आहे असं इथं आल्यानंतर आपल्याला समजतं. फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढण्यास इथं सक्त मनाई असल्यामुळे आपण गाभारातली फोटो आणि शूटिंग घेणार नाहीत, परंतु या मंदिराची आपण घेऊया. यूट्यूब आणि फेसबुकवरती जे काही व्हिडिओ या कडगंजीचे आपण ऐकतो पाहतो, खरं तर इथं आल्यानंतर खरा इतिहास काय आहे हा येथील सेवकांकडनं आपल्याला समजतो. नरसिंह सरस्वतींचा फोटो आहे आणि या मंदिरामध्ये जिथं दत्त महाराजांची मूर्ती बसवलेली आहे त्या मूर्तीच्या ठिकाणाहूनच भस्म, सुगंधित भस्म निघत होता. इथं जे जोशी म्हणून आहेत सेवा करणारे त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेतलेली आहे. ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण टाकणार तर आहोत. अतिशय दुर्मिळ अशी ही मूर्ती या ठिकाणी आपणास पाहायला मिळते. खरं तर हे स्थानच असं आहे की एकदम पॉझिटिव्ह अशी एनर्जी आपल्याला या मंदिरामधून मिळत असते. किती जरी उशीर झाला तरी या ठिकाणाहून पाय आपले निघत नाहीये. या ठिकाणीच ध्यान मंदिर आहे खाली. ध्यान मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. खरं तर कडगंजीला यावं, कडगंजीला आल्याशिवाय खरी माहिती आपल्याला समजणार नाहीत. गुरुचरित्राचे अध्याय आणि त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी सचित्र दिलेली आहे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ अशा 3 मूर्त्या या खाली ध्यान मंदिरामध्ये बनवलेल्या आहेत. सर्व दत्त भक्तांना माझी विनंती आहे की आपण एकदा का होईना कडगंजीला दर्शन घ्यायला हे आलंच पाहिजे. कारण इथली जी मूर्ती दत्त महाराजांची बसवलेली आहे अतिशय सुबक, आखीव रेखीव, त्यांच्या हातातल्या रुद्राक्षांच्या माळा, गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळा, त्यांचे त्रिमूर्ती स्वरूप जे 3 चेहरे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. त्यांच्या मागे जी कामधेनू गाय आहे, प्रत्येक आपण फोटोमध्ये जर पाहिलं तर डाव्या बाजूला दत्त महाराजांच्या आपल्याला डाव्या हाताला गाय दिसते आणि ह्या मंदिरामध्ये अशी दत्त महाराजांची मूर्ती आहे की ती मूर्ती मधली जी कामधेनू आहे ती उजव्या हाताला आहे. आणि खरंच अतिशय मन प्रसन्न झालं. आल्या आल्या इथली मूर्ती पाहिल्यानंतर मनामध्ये आणि अंगामध्ये एक प्रकारचा काटा आला. शरीरावरती रोम, अक्षरशः रोम रोम हातावरले अंगावरले उभे राहिले. श्रीपाद श्री वल्लभांचा आणि दत्त महाराजांचा महिमा हा खरं तर एक प्रकारचा वेगळाच आहे आणि अवश्य या ठिकाणी भेट ही दत्त संप्रदायातील प्रत्येक दत्त भक्तांनी द्यायला हवी. इथं पारायणासाठी सुद्धा जागा उपलब्ध आहे. जेवण, चहा, नाश्ता सुद्धा या ठिकाणी मोफत मिळतो. कुठल्याही प्रकारची वर्गणी या ठिकाणी घेतली जात नाही आणि कुठलीही वर्गणी इथं तोंडाने मागून घेतली जात नाही. आपली जर इच्छा असेल तरच ती द्यायची, नाहीतर नाही दिली तरी चालते. कुठलाही इथलं
कुठल्याही प्रकारची मागणी ही केली जात नाही, असं हे कडगंजीचं सायनदेव सरस्वती गंगाधर यांचे जन्मस्थान आहे. काही ठिकाणी बऱ्याच वेळा म्हटलं तर की गंगाधर सरस्वती, तर ते गंगाधर सरस्वती नसून सरस्वती गंगाधर असं त्यांचं नाव या गुरुचरित्र लेखकांचं आहे. कडगंजीला आल्यानंतर हे भक्त निवास आहे आणि तेही मोफत सर्व भक्तांना आहे. सुखसुविधा अतिशय छान आहेत आणि हे समोर मंदिर. आता आपण गुहेमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी साईनदेवांनी गुरुचरित्राचं खरं तर लिखाण केलं आणि ते ध्यानाला बसायचे, अशा गुहेमध्ये आपण जाणार आहोत. पुण्यातीलच आपले विजय जोशी म्हणून आहेत, ते दर महिन्याला या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करायला येतात आणि पुण्यातले असल्यामुळं त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला खरं तर या ठिकाणाची माहिती दिली. इथून ही गुहा आहे, इथं दरवाजा होता आणि हे पायऱ्या त्यांच्या त्यावेळेचे तिथं इथं ते ध्यानाला बसायचे आणि गुरुचरित्र इथंच लिहिलं. आणि आता मी इथं बसतो पारायण कसं करतो. अतिशय पवित्र अशा जागेमध्ये आपण आलेलो आहोत, कारण या ठिकाणीच खरं तर गुरुचरित्राचं लिखाण झालं. हे गुहेचं जुनं पुरातन असं बांधकाम आहे, बऱ्याच वर्षापूर्वीचं. इथनं असा रस्ता असायचा, ही पायरी या ठिकाणी दाखवलेली आहे, जपलेली आहे पायरी, आणि या ठिकाणीच ते ध्यानाला सुद्धा बसत असत. गुरुदेव दत्त. सर्व दत्त भक्तांनी हा व्हिडिओ मनपूर्वक पाहावा आणि यामध्ये विजूभाऊ जोशी आपल्या ह्या पौल रोडचेच आहेत, त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे, ते आपण रेकॉर्डसुद्धा केलेले आहे. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्वांनी ऐका. कडगंजीचं महत्त्व किती छान स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी आता असं झालेलं आहे की दुसरीच लोक कोणीतरी वेगळं काहीतरी माहिती देत असतात, वेगळं चुकीचं सांगत असतात, खोटी माहिती देत असतात. 2 रुपयाची लालसा मनामध्ये ठेवून हे सगळा कारभार हा ठिकाणी चालत असतो. परंतु जे खरंच मनापासून भक्ती आणि मनापासून सेवा करतात त्यांच्यापासूनच आपल्याला खरं तर खरी माहिती ही मिळत असते. यूट्यूबवरती सुद्धा काही व्हिडिओमध्ये चुकीची माहिती आहे की गंगाधर सरस्वती असं नामाचा उल्लेख केला जातो, पण ते तसं नसून सरस्वती गंगाधर हे आहे, हे असं मला वारंवार त्या निमित्ताने सांगावंसे वाटतं. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. कडगंजी मंदिराच्या समोरच हे कुबेर झाड म्हणून या ठिकाणी आहे. औदुंबर, पिंपळ आणि वड असे 3 वृक्ष या ठिकाणी हे एकत्र आलेले आहेत. याचं देखील दर्शन सर्व दत्त भक्तांनी घ्या. आणि याच्या समोरच होम या ठिकाणी प्रज्वलित केला जातो दर पौर्णिमेला असेल किंवा पौर्णिमा, दत्त जयंती यावेळेस इथं. आणि हे समोरच अन्नछत्राचं काम चालू आहे. आणि या पूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला अशा आप्पा, अतिशय साधीसुधी व्यक्ती, परंतु दत्त महाराज बघा कसे कुणाकडनं कोणत्या स्वरूपात काम करून घेतात, असे हे आप्पा. आपण त्यांना देखील भेटणार आहोत. या मंदिराचे अध्यक्ष आहेत, अतिशय साधे. पुणे इनके बाजू में गहुंजे, इनकी बाजू में हाँ रामबाग, गहुंजे मावळ, गहुंजे मावळ. दोनजे दुसरा अवतार नरसिंह सर. नरसिंह सर तर त्यांचा कार्यकाळ 1378 ते 1458, 80 वर्षाचा त्यांचा अवतार काळ होता. त्यांच्या अवतार काळामध्ये त्यांचे विषय म्हणजे बाळ सरस्वती, युकेंद्र माधव सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानदेव सरस्वती, सिद्धमुनी, नंदी, नरहरी आणि साई 2 शिष्य होते.
त्यातले पट्ट शिष्य 4 होते, सिद्धमुनी, नंदी, नरावी, सायन. सायनदेव होते, सायनदेवांचं हे जन्म ठिकाण, त्यांचं हे घर होतं. त्याच्यासमोर फोटो होता आणि तो सायनदेव होता. सायनदेव महाराजांच्या सेवेमध्ये 28 वर्ष होते. ते भासरगावी एका यवनराजाकडे, मुसलमान राजाकडे नोकरी करायचे आणि महाराजांची सेवा करायची. तर त्या यवनराजाची पद्धत कशी होती की दरवर्षी एका ब्राह्मणाचे शिरच्छेद करायचे. तू कोणी आहे? एक वर्षी सायनदेवांना सकाळी निरोप आला, त्यांना राजाने बोलवलं. तर सायनदेव त्यांच्याकडे नोकरी करत असून त्यांच्या लक्षात आलं की आज आपला नंबर आहे. तर सायनदेव उठले, महाराजांच्या पाय पडले. महाराजांना सांगितलं मला राजाने बोलवले, आज मला तू शिरच्छेद करणार. महाराज म्हणजे तू काळजी करू नकोस, तुझा तो काही शिरच्छेद वगैरे करणार नाही, किंवा सत्कार करून तुला परत पाठवून देऊ आणि तू जोपर्यंत जाऊन परत येत नाहीस तोपर्यंत मी इथंच उभा आहे. मग ते महाराजांच्या पाया पडले आणि मी गेले. राजाच्या समोर गेलो. राजाला एकदम ते सायनदेवाकडे पाहिलं म्हणून त्याला चक्कर आली आणि त्याला असं दिसायला लागलं की सायनदेव त्याला घालवून मारतो आणि मग तो गरगरून त्याला घाम फुटला आणि 2 मिनिटात शुद्धीवर आला. शुद्धीवर आलं तर तुम्ही सायनदेवाचे पाय धरले. सायनदेवाने म्हणला मला आग्रह द्या, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आणि मी त्यांचा सत्कार करून त्यांना परत पाठवलं. परत आल्यानंतर सायनदेव महाराजांना म्हणाले, पाया पडले. महाराजांना म्हणाले माझे तुमच्यामुळं मला जीवदान मिळालं, तर मी आता तुमच्याबरोबरच कायम तुमच्या सेवेत राहणार. महाराज म्हणले आम्ही यती आहोत, आमचा गाव ठिकाण नुसतं आम्ही जंगलात राहतो, कुठेही फिरतो, तू संसारी माणूस आहेस, तू आमच्याकडे येऊ नकोस. तुझं गाव कुठं? त्यांनी सांगितलं कडगंची. मी कडगंचीला कोण असेल? बायको मुलं आहेत. मग तू ह्या राजा चांगला नाही, या राजाची नोकरी सोड आणि तुझ्या घरी जा, संसार कर आणि 15 वर्षांनी तुझ्या गावाच्या जवळ म्हणजे गाणगापूरला मी येईन, त्यावेळेस मला भेटायला. तर सायनदेव म्हणले मी 15 वर्षांचे संसारामध्ये तुम्हाला विसरून जाईल, मला विसर पडेल. मग महाराज म्हणजे हात पुढे कर, डोळे बंद कर. डोळे बंद केले, हात पुढे कर. महाराजांनी त्या पादुका प्रकट केल्या. त्या पादुका प्रकट केल्या आणि त्यांच्या हातावर दिल्या. त्यांना सांगितलं याची गोष्ट पूजा करत जा म्हणजे तुला माझा विसर पडणार नाही. त्याप्रमाणे सायनदेवाने नोकरी सोडली, त्या राजाची पादुका घेतल्या आणि घरी आले आणि इथे त्यांनी संसार केला. 15 वर्ष त्यांनी पादुकांची पूजा अर्चा सेवा केली आणि 15 वर्षांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गाणगापूरला महाराजांना भेटायला गेले. बायकोला मुलांना घेऊन गेले. भेटायला गेल्यानंतर महाराजांना त्यांनी तिथे गेल्यावर कवन केलं, कविता केली. ती गुरुचरित्राच्या 42व्या अध्यायामध्ये त्याची कानडी बोलीत कंडे लिंबू लिंबू अशी तिची बोल. ते कवन ऐकून महाराज खुश झाले आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. तुझ्या सगळ्या पिढ्या माझ्या सेवेत राहतील आणि तुझ्या पिढीमध्ये माझं चरित्र लिहिलं. आता सायनदेवाच्या पिढ्या म्हणजे सायनदेव स्वतः, सायनदेवाचा मुलगा नागनाथ, नागनाथांचा मुलगा देवर आहे, देवरायांचा मुलगा गंगाधर, गंगाधरांचा मुलगा विष्णू, अशा 5 पिढ्या त्यांच्या. 5ही पिढ्यांनी तर सेवा पूजा अर्चा केली. 5वी विष्णू होती, ती मंदबुद्धी होती, त्याच्यामुळे त्याचं लग्न झालं होतं, बरोबर झालं. आता 5ही पिढ्यांनी तर सेवा पूजा अर्चा केली म्हणून गुरुचरित्र कोणी लिहिलं नव्हतं. तर घरामध्ये संपूर्ण दत्तचं वातावरण असल्यामुळे विष्णूंच्या 20 वर्षाची झाली त्यावेळेस विष्णूंना अशी इच्छा झाली की गाणगापूरला दर्शनाला जावं. म्हणून ते दर्शनाला निघाली पायी निघाल्यानंतर 12-1च्या दरम्यान कंटाळा आला म्हणून एका झाडाखाली बसले तर त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नामध्ये एक साधू आहे आणि त्या साधूंनी त्यांच्या कपाळावर भस्म लावलं. आता ते कपाळावर भस्म लावल्यावर ते दचकून जागे झाले, उठून बघतात तर साधू कुठे दिसत नव्हते, पण कपाळावर भस्म होते. मग तसंच पुढे ते गाणगापूरच्या दिशेने विचार करत गाणगापूरच्या दिशेने चालत निघाल्यानंतर काही अंतर गेल्यानंतर ते साधू प्रकट झाले. जे स्वप्नात साधू आले ते प्रकट झाले. ते साधू त्यांना म्हणाले की तू कसला विचार करत चालला? ते म्हणाले मी हाच विचार करतो की तुम्ही मगाशी माझ्या स्वप्नात आलात, मला भस्म लावलं आणि अदृश्य झालं, आता इथं प्रकट झालं, तुम्ही कोण सिद्ध पुरुष आहात? ते म्हणाले की तू ज्यांच्या दर्शनाला चालला आहेस त्यांचा मी पट्ट शिष्य, माझं नाव सिद्धमुनी. सिद्धमुनी प्रकट झाले आणि सिद्धमुनींचं शारीरिक आयुष्य 240 वर्ष. आणि गंमत अशी आहे की संबंध आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये गुरु आणि शिष्याचं जेव्हा शिष्य तो पत्करलं सिद्धमुनी महाराजांचं, तर दोघांचं वय एकच होतं. 8 वर्षाची सिद्धमुनी होतं आणि 8 वर्षाची महाराज. असं आत्तापर्यंत असं कुठेही घडलेलं नाही की गुरु शिष्याचं वय एक होतं. आणि मग ते सिद्धमुनी प्रकट झाले कारण महाराजांनी सायनदेवांना आशीर्वाद दिला होता, तुझ्या पिढीमध्ये माझं चरित्र लिहिलं. आता सायनदेवांची पिढी ही शेवटची
त्यांचे ते ब्रह्मचर्य असल्यामुळे पुढे मोक्ष वाढणार नाही. आणि महाराजांचा आशीर्वाद खोटा कसा ठरणार, म्हणून सिद्धमुनी प्रकट झाले. सिद्धमुनी त्यांना घरी आणले होते आणि त्यांच्या डोक्यावर हात घेऊन त्यांना समाधी अवस्थेत नेलं आणि संपूर्ण गुरुचरित्र दाखवलं. आणि मग ते गुरुचरित्र दाखवल्यावर ते सात्विक भावाने एवढे भारावले गेले विष्णू की ते थरथर कापायला. मग सिद्धमुनी त्यांना देवर आणलं आणि गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली आणि त्यांना लिहायला सांगितलं. तर सिद्धमुनी सांगत होते आणि विष्णू लिहित होते. पहिल्या दिवशी लिहिलं, संध्याकाळ झाली, अंधार पडला म्हणून ते ठेवून गेलं. दुसऱ्या दिवशी पुढचं लिहायला घ्यायचं म्हणून जेव्हा बाहेर काढलं आदल्या दिवशीचं लिहिलं सगळं गायब झालं. सिद्धमुनीच्या लक्षात आलं की ही सरस्वतीची उपासना केली नाही म्हणून असं. सिद्धमुनीने महाराजांना प्रार्थना केली, महाराज त्याच्याकडनं लिहून पूर्ण होऊ द्या की तुमचं नाव त्याला धारण केलं. तर त्यांचं नाव होतं विष्णू गंगाधर साखरे. ते नाव काढलं विष्णू काय सरस्वती गंगाधर साखरे नाव केलं. आता सरस्वती करण्यामागे दोन उद्देश होते की त्यांनी सरस्वतीची उपासना केलेली नव्हती म्हणून सरस्वती, आणि महाराजांना म्हणले होते की तुमचं नाव धारण करतो म्हणून नरसिंह सरस्वतीमधून सरस्वती घेतलं. त्यांचं नाव केलं सरस्वती गंगाधर साखरे. ते नाव धारण केल्यानंतर गुरुचरित्र लिहून पूर्ण झालं. पण लिहिताना सिद्धमुनीच्या लक्षात आलं की पुढं लोकांच्या जेव्हा वाचनात गुरुचरित्र येईल त्यावेळेस आपल्या गुरूंच्या नावाचा एक प्रत्येक अध्यायाने कमीत कमी 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केला. असे 52 अध्याय लोकांच्या वाचनात जेव्हा ते येईल त्यावेळेस सारखं नाव घेऊन आपल्या गुरूंच्या नावाचा अपभ्रंश होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी नामधारक लिहायला सांगितलं. म्हणून प्रत्येक अध्याय सिद्ध सांगे नामधारक. मग ते गुरुचरित्र लिहून पूर्ण झालं. ते लिहिलं 500 वर्षापूर्वी. 500 वर्षापूर्वी कागद नव्हता, कागदाचा शोध नव्हता. ते लिहिलं होतं भोजपत्र. भोजपत्र म्हणजे झाडाचे साज. तर ते लिहून झाल्यानंतर दत्तांची जेवढी ठिकाणं आहेत तेवढ्या ठिकाणच्या लोकांना सांगोवांगी कळलं की गुरुचरित्राचं ठिकाण कडगंचीमध्ये झालेलं. जेव्हा 25-30 वर्षांनी कागदाचा जेव्हा शोध लागला तेव्हा दत्तांच्या ठिकाणची लोक इथं आले आणि त्यांनी त्या भोजपत्रावरचं जे गुरुचरित्र होते त्याच्या कॉप्या करून घेतल्या, त्यांनी लिहून गेले. आणि लिहून गेल्यानंतर काही वर्षानंतर हैदराबादचा जो येऊन राजा होता त्याच्या अखत्यारीमध्ये हा सगळा येईल. तो काय करायला लागला की हिंदूंचे सगळे डोळे पाडायचे, पोट्या पूर्ण करायचे, असं करत करत तो गुलबर्गापर्यंत आला. आता विष्णूंच्या सरस्वती गंगाधरांच्या लक्षात आलं की त्यांना मंदबुद्धी असल्यामुळे गावातले लोक त्यांना वेडं समजायचे. त्यांनी पाहिलं आता आज राजा तुम्ही का आला हे सगळं नष्ट करते आणि लोक काय आपल्याला वेडं समजतात, आपल्याला तुम्ही सहाय्य करणार नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं की ती पादुका ज्या होत्या म्हणजे देवघरामध्ये देवळी होती म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे झाड विधी असायचं त्याला कोणाला असेल त्यात कप्पा असायचा, त्याच्यामध्ये त्या पादुका लटून ठेवल्या आणि वर दगड आणि गुरुचरित्राची पोथी जी होती आता जिथे मूर्ती स्थापन होती त्या जागेमध्ये करून गेली. निघून गेले. आता निघून गेल्यानंतर गावातले इथले 99% लोक जे आहेत ते गुंड आहेत, शिवभक्त. ते कुणाला ह्या ठिकाणाचं काही माहिती नव्हतं. पडीक जागा पूर्वी नसल्यामुळे लोकांनी तरी गाड्यावर त्यांच्या कामी गेली असे करून सगळे वाड्याची दुरावस्था झाली. दुरावस्था झाल्यानंतर त्याकडे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. 1952 सालापर्यंत ते असंच पडलं होतं. 1952 साली जेव्हा गणपती महाराज गाणगापूरमध्ये गुरुचरित्राचं अध्ययन करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गुरुचरित्राचं लिखाण कडगंचीला झालेलं आणि सायनदेवांच्या 5व्या पिढीने गुरुचरित्र लिहिले होतं. तर त्यांचं पुढे वंश वाढलेलं नाही आहे. पुढे वंश वाढलेलं नसल्यामुळे त्यांच्या जागेची घराची काय अवस्था बघायला पाहिजे म्हणून ते बघायला आलं. ते बघितल्यानंतर ती अवस्था मला त्यांना वाईट वाटलं की मग एवढ्या शुद्ध पुरुषाची जागेची अशी अवस्था की तुम्ही 4-5 लोक कामाला घेतली आणि गाडा साफ करायला. तर साफ करत असताना जेव्हा देवघरातला कचरा काढत होते तेव्हा कचऱ्यातून छोटा नाग निघाला. तो नाग निघाल्यानंतर लोक घाबरले आणि त्या नागाला मारायला लागले. दंडवती महाराज म्हणजे मारू नका, तो आपल्याला काहीतरी सूचना करण्याकरता आलेला आहे. कारण दंडवती महाराज सिद्ध पुरुष होते. दंडवती महाराजांचं खरं आडनाव कुलकर आहे. ते मूळचे हैदराबादचे. त्यांचं कुलदैवत बालाजी. ते हैदराबादवरून दंडवत नमस्कार घालत तिरुपतीला गेले होते. त्याच्यानंतर हैदराबादवरून दंडवत नमस्कार घालत गाणगापूरला आले होते. नंतर गाणगापूरहून दंडवत नमस्कार घालत पंढरपूरला गेले. त्याच्यामुळे सगळे लोक त्यांना कुलकर्णी नाव विसरले आणि दंडवती बाबा म्हणायला लागले आणि त्यांचं आठवत दंडवती महाराज झाले. आता ते सिद्धपुरुष असल्यामुळे त्यांच्या लक्षात आला नाग साधं सुद्धा नाही, ते शांत उभा राहिले. तो नाग तुटते निघाला आणि त्या दगडाच्या प्रतिष्ठेत त्या देवळीमध्ये गेला. नंतर दंडवती महाराज उठले, त्यांनी तो दगड काढला, त्या आतमध्ये पादुका त्या पादुका बाहेर काढल्या आणि लोकांना सांगितलं मी हाच विचार करत होतो की आपण साफ करत असताना महाराजांनी सायनदेवांना दिलेल्या पादुका गेल्या कुठे, त्या लोकांनी फेकून दिल्या. अशा हे दिव्य पादुका आहेत की जे महाराजांनी त्यांना प्रकट करून दिले आहे
आणि त्यांच्या 5 पिढ्यांनी त्याची इथं पूजा अर्चा केली आणि मग त्या पादुकांचं त्यांनी नामकरण केलं करुणा पादुका. आता दत्तगुरूंच्या जेवढ्या पादुका आहेत गिरणारच्या जर सोडल्या तर त्याच्यानंतरच्या पहिल्या पादुका ह्या आहेत. फक्त परिस्थिती अशी आहे की बाकीच्या पादुका ज्या आहेत त्या पादुकांच्या ठिकाणचे जे शिष्य होते त्या शिष्यांची पुढे वंश वाढत गेल्यामुळं आपल्या सगळ्या लोकांना ते ठिकाणं माहिती आहे आणि यांचं कुणी नसल्यामुळं दंडोजी महाराजांनी शोधून काढलं म्हणून आपल्याला आता ही माहिती झालं आणि आपण इथं भेटलो. नाही तर हे नष्ट झालं असतं आणि म्हणजे पहिल्या असून सुद्धा लोकांना त्याच्यावर माहिती नाही. आणि दत्तगुरूंच्या जेवढ्या पादुका आहेत त्यातल्या 2च पादुका अशा आहेत ज्या ती स्थापित नाही. एक ह्या आणि एक गाणगापूरची. बाकीच्या पादुका स्थापित आहेत त्या हलवता येतात. गाणगापूरची हलवता येतात ह्या हलवता येतात. आणि मग दंडोजी महाराजांनी याची साधारण डागडुजी केली, पत्रा वगैरे टाकला आणि तो पादुका ठेवून त्याची पूजा अर्चा चालू केली. आता त्यांचा रोज कार्यक्रम चालू होता. आज 15 दिवस गेल्यानंतर लोक त्यांच्याबरोबर जे लोक येत होते गावातून ते त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही तर गाणगापूरचे, आज न उद्या तुम्ही इथून निघून जाणार, तुम्ही गेल्यानंतर ह्याचं काय पुढे? तुम्ही म्हणजे त्याची काळजी करू नका, ह्याच्या उद्धाराकरता ह्या गावामध्ये एका मुलाचा जन्म झालेला आहे आणि तो मुलगा ह्याचा उद्धार करणार आहे, पण तो अजून परिपक्व होतो आणि जेव्हा तो हे उद्धार करेल तेव्हा हे मोठं तीर्थक्षेत्र होईल, त्यावेळेस तुम्ही असाल बघायला, तुम्ही मी नसेल. आता दंडोजी महाराज नाही आहेत पण त्यांच्याबरोबरचे काही लोक अजून आहेत. आणि मग एक दिवशी तर दंडोजी महाराज बसलेले असताना एक मुलगा आणि त्याचे वडील चाललेले होते. त्यांना पाहिलं, त्यांनी ओळखलं हाच मुलगा. त्यांना आज बोलवलं, नाव विचारलं. त्यांनी सांगितलं माझं नाव काशीराय माधव बोलतो आणि माझ्या मुलाचं नाव आहे शिवशरणप्पा काशीराय माधव. आणि मग लोकांना तुम्ही सांगितलं हाच मुलगा आहे की जसा मुलगा हा ह्या जागेचा उद्धार करणार आहे आणि याचा जन्म त्याच कार्यकर्ता आहे. त्यांना आम्ही आप्पाजी म्हणतो. त्यांचं वय आता आहे 84. त्यांचे खूप आहे. आता आहे ते अध्यक्षच आहेत ना, ते अध्यक्षच आहेत ना. दंडोजी महाराजांनी या जागेची साफसफाई केली, त्याला नारे गेले लावले, आणि पाठीमागं राहणार कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडं त्याची किल्ली गेली आणि त्यांना सांगितलं की यांच्याकडं देखभाल कर, पूजा अर्चा करत जा आणि पूजा अर्चा करत जा. तुम्ही तिथं पूजा अर्चा कर, प्रसाद वाट, म्हणजे लोक येतील दर्शनाला येतील, लोकांना माहिती येईल. तर त्यांनी पुढं मग दंडोजी महाराज निघून गेले सांगून. त्यांनी पुढं काय केलं की या गावातला जो काय म्हणतात त्याला सरपंच असतो, सरपंच किंवा हे, तर तो काय करायचा की या गावात खूप त्यांनी लफडे केली होती, त्यामुळे तो त्या वर्षी निवडून आला. तर दुसरा जो होता ग्रामसेवक तर तो निवडून आल्यानंतर त्यांनी जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या ताब्यात हे सगळं ऑफिस द्यायचं त्यावेळी त्यांनी काय केलं, आदल्या दिवशी पहिल्या ग्रामसेवकांनी सगळं रेकॉर्ड टाकून चालू आणि मोकळं ऑफिस त्याच्या ताब्यात दिलं. आता ती दिल्यानंतर ग्रामसेवकाला प्रश्न पडला की आता आपण हे कसं करायचं पाहायचं व्यवस्था, म्हणून त्यांनी कमिशनरला सांगितलं. तर कमिशनर म्हणजे तुम्ही एक काम करा की सगळ्या गावात सगळ्यांच्या घरी जा, प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना विचारा की तुमचे नाव, तुम्ही किती वर्ष जागा तुमची येतात. असं करत करत तो ग्रामसेवक फिरत होता लोकांनी घेऊन. ग्रामसेवक तिथं आले की ह्याला कुलूप होतं, कुलकडे केली आहे म्हणून त्यांनी त्याला बोलवलं. बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो ही माझी जागा, नोंद करून घेतली सगळी. नोंद करून घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याचा भाऊ, त्याच्या कुलकर्णीचा भाऊ त्याच्याशी भांडत होता आणि आप्पाची घरामध्ये जेवत बसले होते 10-11च्या दरम्यान. तर ते जेवत असताना एकदम त्यांना आवाज ऐकला भांडणाचा. त्यांनी कानसा घेतला तर